आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भावनाने आता दारूचं दुकान जे आहे ते बंद करून टाकलेलं असतं. दारूचं दुकान जेव्हा भावना बंद करते तेव्हा मात्र आता भावनावर खूप आरोप केले जात असतात. तुम्ही आमचं दारूचं दुकान कसं काय बंद करू शकता असं बोलून आता तो दारू मालक जो आहे दुकानाचा तो ओरडू लागतो आणि मी आताच पोलिसात जातो असं म्हणतो. त्यावर त्याला असं वाटतं की भावना काही शिकलेली नाही आहे, पण भावना त्याला आता कायद्याचे धडे दाखवू लागते आणि तेव्हाच ना तो माणूस आता नरम पडतो. मग तेव्हाच भावनाने ठरवलेलं असतं की इथे ना काही झालं तरी हे दुकान उघडायला नको, कारण या दुकानामुळेच आता ज्या काही बायका आहेत त्यांना त्रास होतोय, रोजचा मार खावा लागतोय आणि या सगळ्या काही गोष्टी नको वाटत होत्या. आणि त्यावरच भावनाने आता रामबाण इलाज शोधून काढलेला होता. भावनाला हा इलाज मिळाल्यामुळे भावना मात्र आता सगळ्या बायकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. म्हणजे तिला वाटत असतं की निदान आज का होईना बायका निवांत झोपतील, त्यांना त्रास तर होणार नाही असाही विचार ना आता केला जात असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळत असतं की भावनाने हे सगळं केल्यामुळे सिद्धूही खूप जास्त खुश असतो. सिद्धूलाही भावनाचा हा ॲटिट्यूड आवडलेला असतो. भावनाच्या नावाने सगळीकडे आता जयघोष होत असतो. तर दुसरीकडे जयंत जो आहे तो आता मोबाईल घेऊन बसलेला असतो आणि जयंत जेव्हा आपला मोबाईल घेऊन बसतो ना तेव्हा ना त्याला सगळं काही दिसत असतं की नेमकं जानू काय काय करते. त्याला आता पडताळणीच करायची असते की जानू नेमकी काय करते, पण जानू ना सध्या तरी अशीच बसलेली असते. त्यामुळे जयंत खुश असतो. कामावर गेला असला तरीसुद्धा तो आता घरात लक्ष ठेवून असतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की भावना सिद्धूला म्हणत असते की आज ना मला खरंच खूप भारी वाटते, कारण आपल्या निमित्ताने का होईना तर सगळ्या बायकांना ना एक छान असं आता सुखाचं आयुष्य आजचा दिवस तरी का होईना जगता येणार आहे, पण आपल्याला यावर सोल्युशन तर काढावं लागणार आहे. तर तेवढ्यातच ना सिद्धू भावनाला म्हणत असतो की 2च मिनटं थांबतो इथे, मी येतो असं बोलून आता सिद्धू तिकडनं निघून जातो. जेव्हा आता सिद्धू तिकडनं निघून जातो ना तेव्हा भावना एकटी उभी असते. तर तो दारूचा मालक असतो दुकानाचा, तो तिथे येतो आणि त्याने येताना बादलीमधनं खूप जास्त अशी दारू भरून आणलेली असते. सगळी दारूची बादली ना इकडे आता उघडी केली जात असते. तेव्हाच तिथे सिद्धू येतो. सिद्धू हे सगळं बघतो आणि सिद्धू म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली रे, आत्ताच्या आत्ता ना माझ्या बायकोची माफी माग, नाहीतर तुला आता पोलिसात देतो बघ. मग आता पोलिसाची धमकी दिल्याबरोबर ना इकडे मात्र तो म्हणत असतो की मी काय करू, मला ना समजत नव्हतं आणि त्यामुळे मी रागाच्या भरात केलं, खरंच त्यासाठी सॉरी. मग आता रागाच्या भरात तू काही करशील का, अरे तुझा धंदा पाणी होत नाही आहे म्हणून असं करायचं का, अरे ती माझी बायको आहे आणि तू तिच्यावर डायरेक्ट दारू ओतलीस, तुला कळतंय. मग आता माफी मागतोय का पोलिसात देऊ. त्याबरोबर तो आता नरम पडतो आणि तो आता लगेचच ज्या भावनाची माफी मागायला तिथे जातो. भावनाला म्हणत असतो की सॉरी. मग इथे सिद्धूही त्याला थोडासा आधार देत असतो, कारण आहे ना त्यांना खरं तर ना सगळीकडनंच पैसे बंद झाले आहेत ना त्याचा राग येत असतो. पैसे बंद झाल्यामुळे सगळीकडनं आता वाट लागलेली असते, कळत नसतं की काय करावं ते. भावना जी आहे ती तिथेच उभी असते. भावना तिथे उभी असतानाच दुसरीकडे आता सिद्धू तिथे येतो. सिद्धू भावनाला म्हणतो की काय झाले, त्रास तर जास्त होत नाही आहे ना. भावना म्हणते की या वासाने ना मला मळमळायला लागलं आहे, नको होतं आहे मला आता. मग आता तो तिला लगेचच तिकडनं घेऊन जातो. दुसरीकडे आता विश्वा जो आहे तो बाबांसोबत त्याच्या असतो. विश्वा बाबांसोबत असताना त्याचे बाबा विश्वाला म्हणत असतात की सध्या तुझं काय चाललं आहे मला समजेल का, पण विश्वा त्यांना बोलण्यासाठी टाळाटाळ करत असतो. तेवढ्यातच ना विश्वाची बॅग खाली पडते. विश्वाची बॅग खाली पडल्याबरोबर विश्वाकडे ना आता बॅगेमध्ये साडी वगैरे असते तर ती त्यांना दिसते. मग तेव्हाच ना विश्वा लगेच बॅगेतली साडी वगैरे भरून ठेवतो जेणेकरून त्यांना काही दिसायला नको. मग तेव्हाच ना बाबांना थोडा डाऊट येतो. विश्वा तिकडनं गेल्यानंतर लगेच बाबांना एका माणसाला कामाला लावतात, का तर विश्वावर लक्ष ठेवण्यासाठी. मग आता दुसरीकडे पाहायला मिळतं की श्रीनिवास जे आहेत ते एकटेच रूममध्ये बसलेले असतानाच ना तिकडे आता लक्ष्मी येते आणि लक्ष्मी जी आहे ते बोलत असते की काय पुस्तक वाचता बसता तसाच डोळा लागलेला दिसतोय. मग आता ती हळूच ना त्यांना जो चष्मा लावलेला असतो तो बाजूला हळूच काढत असते जेणेकरून त्यांना निवांत झोप मिळायला हवी असेच ती प्रयत्न करत असते. तेवढ्यातच ना त्यांना आता जाग येते. तेव्हा त्यांना जाग आल्याबरोबर ते आता लक्ष्मीचा हात आपल्या हातात धरतात. तर लक्ष्मी म्हणत असते की काय चाललंय तुमचं, हात सोडा माझा. पण लक्ष्मीचा हात आता श्रीनिवास सोडत नसतात. खरं तर ना आज जो काही प्रोजेक्ट झाला आहे आणि ज्यामुळे आपल्याला
इतकं घवघवीत यश मिळालंय ना, याचं क्रेडिट ना तर तुला जातं. लक्ष्मी म्हणते की तुमची सवय कधी जाणार आहे हो मला क्रेडिट देण्याची. त्यावरती म्हणतात की अगं तुला क्रेडिट देणारच ना मी. म्हणजे बघ मला सांग, मी तर माझ्या परीने प्रयत्न केले, पण मी घरात बसणार नव्हतो. तूच मला ते काम सगळं सोडून डिलेवरीचं घरात बसायला लावलं आणि त्यामुळेच हा प्रोजेक्ट जमला आणि तेव्हाच तर आम्हाला हे सगळं काही करता आलं, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता श्रीनिवास जे आहेत ते बघतच राहतात. तर दुसरीकडे श्रीनिवास म्हणतात की खरंच माझ्या आयुष्यात आतापर्यंत ना एवढा चढउतार आले, पण आज ना जेव्हा मी यशस्वी झालो आहे ना या प्रोजेक्टमध्ये, तेव्हा ना मला खरंच ना खूप छान वाटते. म्हणजे आधी मी विचार केला होता की खरंच या गोष्टी मी कसा काय करू शकतो, पण माझ्याबरोबर तू असेल ना तर मला कोणत्याही गोष्टी शक्य आहेत बघ, असंही आता म्हटलं जात असतं. लक्ष्मी तर आता हसत असते. म्हणजे लक्ष्मीला सुद्धा आता ते एवढं तिला हे देत आहेत ना, महत्त्व देत आहेत, हे आवडलेलं असतं. त्यामुळे लक्ष्मीसुद्धा त्यांच्याकडे एकटक बघत राहते. तर दुसरीकडे मात्र ते सांगत असतात की आतापर्यंत मी बरीच कामं केली. म्हणजे तुला सांगू का, बरीच कामं म्हणजे कशी बघ, आता मी तुला सांगतो, रिक्षा चालवली, बाकी इतरही कामं केली, वॉचमॅनचीही नोकरी केली, पण त्या सगळ्यामध्ये मला इतका इंटरेस्ट वाटला नव्हता जेवढा या प्रोजेक्टमध्ये वाटला. प्रोजेक्ट करूनच ना मला घवघवीत यश मिळते आणि तेच माझ्यासाठी खूप जास्त आहे, असं देखील आता सांगितलं जातं. आणि मग काय, एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ना दुसरीकडे आता लक्ष्मीसुद्धा लाजत असते. इकडे आता अधिराजने मुद्दामून चांगलं वागायचं ठरवलेलं होतं, म्हणूनच अधिराज आता इथे निलांबरीचा हात धरून तिच्याशी गोडी गुलाबीने बोलत असतो. मग आता निलांबरीला सुद्धा बरं वाटत असतं की इतकं चांगलं तो आता कसा काय बोलत आहे. मग आता या सगळ्या काही गोष्टी बघून ना निलांबरी तर भारावून जाते. निलांबरी तर एकटक पाहत राहते. मग निलांबरी पण म्हणत असते की मला खूप बरं वाटतंय, तुम्हाला काय सांगू, तुम्ही माझ्याशी एवढं छान वागतायत ना, त्यामुळे मला ना अगदीच भरून आलेलं आहे, असंही ती आता म्हणत असते. तेव्हाच दुसरीकडे आता निलांबरीला तो म्हणत असतो की आता तुला ह्या रूममध्ये जास्त वेळ बंद राहता येणार नाही, तू बाहेर पडू शकतेस, कधीही कुठेही जाऊ शकतेस, असं देखील आता त्यांनी सांगितलेलं असतं. निलांबरीला तर हेच हवं असतं. निलांबरी म्हणते की मला जे हवंय ना ते फायनली मिळतं आहे. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं सिंचना आता तिच्या मालकासोबत, म्हणजे तिचा ऑफिसचा जो मॅनेजर आहे त्याच्यासोबत चक्क घरी बसलेली असते. आणि जेव्हा त्याच्यासोबत ती घरी बसते ना तेव्हा मात्र आता त्या दोघांचीही चर्चा सुरू असते. ते आता जात असतात, तेच आता अडवलेलं असतं. जेव्हा आता जाण्यापासून ती थांबवते, त्यांना म्हणते की कॉफी पिऊन जा, पण ते म्हणतात की नाही, बाहेर एवढा मोसम चांगला आहे तर कॉफी वगैरे मला नको आहे, उलट आहे ना मला आवडेल ड्रिंक घ्यायला. मग आता ती पण म्हणते की तुमची इच्छा झाली तर मग आता माझीसुद्धा ड्रिंक घ्यायची इच्छा झालेली आहे, असंही आता ती म्हणत असते. मग तो ड्रिंक आणायला जातो. तर दुसरीकडे आता भावनाच्या गाडीवर असं काहीसं लिहिलेलं असतं आणि त्यामुळेच ना भावना थोडी अस्वस्थ झालेली असते. भावना आता विचार करत असते की हे सगळं कोणी केलं. मग आता सिद्धूही चिडलेला असतो आणि सिद्धू म्हणतो की कुठे गेला होतात तुम्ही, तुमचं लक्ष नाही का गाडीकडे. तेव्हा ते म्हणतात की मी चहा पिण्यासाठी बाजूला गेलो होतो, तोपर्यंत हे झालंय. तर भावना आता सिद्धूला शांत करत असते आणि सिद्धूला म्हणत असते की थांबा, इतका रागराग करू नका, असंही बोलून ती आता कसं थांबवायचा प्रयत्न करते आणि त्या आता ड्रायव्हरला जे काही गाडीला लागलेलं आहे ते पुसायला सांगते. मग तो ड्रायव्हर देखील लगेचच ना सगळ्या काही ज्या गोष्टी लिहिलेल्या असतात त्यावर ते सगळं काही पुसून घेतो. दुसरीकडे भावना आता सिद्धूशी बोलत असते. तर इकडे आता जे विश्वाचे बाबा असतात आणि विश्वा हे दोघंही जण जे आहेत ना ते बोलत असतात. तर विश्वा हा थोडा त्यांना टेन्शनमध्ये दिसत असतो. विश्वाला ते विचारतात सुद्धा की काय झालं आहे, ऑल ओके ना. तेव्हा विश्वाना थोडा विचारात असतो. विश्वाला अर्जंटमध्ये जावं लागणार असतं आणि मग विश्वा म्हणतो की चला मला निघावं लागणार आहे. विश्वाला ते विचारत असतात की तुला कुठे जायचं आहे, पण विश्वा आता त्याला काही सांगत नाही आणि तो उडवाउडवीची उत्तर देतोय ना हे त्यांना कळलेलं असतं आणि त्यामुळेच ना ऑलरेडी त्यांनी त्यांच्या मागावर एकाला ठेवलेलं असतं. त्या माणसाने आता इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि तो माणूस आता सांगतो
सांगू लागतो की बरं झालं मी मला सांगितलं. त्यांनी आता जान्हवी श्रीनिवास दवे असं नाव सांगितलेलं असतं. मग जानूचं नाव सांगितल्यामुळे आता लगेच त्यांच्या लक्षात येतं श्रीनिवास दवे म्हणजे लक्ष्मीच्या मुलीला हा मदत करतोय. इकडे आता संतोष ना हा बँकेच्या मागावर असतो. बँकी काय करतोय काय नाही याच्यावर त्याचं लक्ष असतं. बँकेला एक मोठी ऑर्डर आलेली असते आणि तीच ऑर्डर द्यायला बँकी गेलेला असतो. बँकी ऑर्डर द्यायला गेलेला असतानाच ना मुद्दामून संतोष मागावर जातो आणि त्याच्या फुलांमध्ये काळा स्प्रे मारतो, जेणेकरून त्या फुलांची वाट लागली पाहिजे. आणि ती वाट लागली ना का नक्कीच ना तो माणूस जो आहे तो नंतर कांगावा करणार, तो त्याला प्रश्न विचारणार आणि हे सगळं काही हवं होतं. आणि या सगळ्या काही गोष्टी मुद्दामूनच ना संतोषने केल्या. संतोष जेव्हा या सगळ्या काही गोष्टी करतो तेव्हा मात्र आता तो तिकडनं निघून जातो. दुसरीकडे जयंत हा विश्वाच्या बाबांशी फोनवर बोलत असतो. हे आता बघितलेलं असतं, ऐकलेलं असतं विश्वाने आणि म्हणूनच मग आता थोडा प्रश्न पडलेला असतो की हे काय बोलत आहेत काय नाही करून. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं विश्वाला मुद्दामूनच ना जयंतला तो विचारतो की तुम्हाला कॉफी वगैरे हवी आहे का? नको मला कॉफी, मला जायचं आहे. जानूलासुद्धा आता जयंत कामावर घेऊन जात असतो आणि तिला म्हणत असतो की चल माझ्यासोबत. पण जानू म्हणत असते की आता माझा ना बिलकुलही मूड नाही आहे, आता मी नाही येत. मग आता तुम्ही जा. अगं तुझा एक प्रोजेक्ट आहे त्यावर काम करायचे, असं कसं चालणार आहे? तुला तर यावंच लागेल असंही आता म्हटलं जातं. पण ती म्हणते की सॉरी पण मला ना आज आराम करायचा आहे, सो मी नाही येणार आहे, मी घरीच थांबणार आहे असंही आता सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे जयंतला गुपचूपपणे निघावं लागतं. दुसरीकडे भावनाने आनंदी फाउंडेशन सुरू करायचं ठरवलेलं असतं आणि त्याचसोबत काही कामगारांना तिने आता कामाला लावलेलं असतं. कारण गरजू लोकांना आणि अशा बायकांना काही ना काही काम मिळायला हवं असंच तिला वाटत असतं. आणि तिच्या कामाची रचना ना एकदम परफेक्ट असते आणि एकदम व्यवस्थितपणे ती जेव्हा समजावून सांगत असते ना त्या माणसांना, ती सगळीजणंसुद्धा एकदम ऐकत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सिद्धू तर आता स्वतःला खूप जास्त लकी समजत असतो की भावना ना खरंच ना सगळ्यांच्या मदतीला कशी धावून येते. आणि त्याने निर्णय जो घेतलेला असतो ना भावनाला निवडणुकीला उभं ठेवायचा, हा निर्णय आता कुठे त्याला पटत असतो आणि म्हणूनच तो आता खूपच जास्त खुश असतो. तो आता एकटक बघत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं भावनाने सगळ्या काही गोष्टी समजावून सांगितल्यानंतर ना ती लोक आता तिकडनं निघून जातात. मग दुसरीकडे सिद्धूला भावना बोलत असते की खरं तर ना आधी मी तुम्हाला म्हटलं होतं की या सगळ्या काही गोष्टी मी कशा करणार आहे काय, आणि तुमच्यावर मी चिडलीसुद्धा होते. खरं तर तुम्हाला सांगू का, तुमचं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. म्हणजे आज तुमच्यामुळेच ना मी एवढे मोठमोठे निर्णय घेऊ शकली आहे, आज तुम्ही आहात म्हणून असंही ती म्हणत असते. गाडीवर पुन्हा एकदा फुसूनही लिहिलेलं असतं. मग भावनाने त्यावर सोल्युशन काढलेलं असतं, ते म्हणजे त्यावर तिने आता पुढेही अक्षरात लिहिलेलं असतं ज्यामुळे जो कोणी लिहितो आहे ना त्याची चांगलीच अद्दल घडायला हवी, त्याला शिक्षा व्हायला हवी. या अर्थानेच भावनाने सगळ्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात. दुसरीकडे आता सिद्धू जो आहे तो भावनाला म्हणत असतो की मला आवडलं हा तुझा कॉन्फिडन्स, म्हणजे तू ह्या सगळ्यामध्ये एकदमच अशी लुई पडली नाही, सटली नाहीस, तू ह्या सगळ्याचा वेगळ्या पद्धतीने विचार केलास ना, हीच मुळात गोष्ट मला आवडली असं देखील आता इकडे असणारा जो सिद्धू आहे तो भावनाला बोलत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की घरात कामं चाललेली असतात. विश्वा काम करत असतो, तेच आता तिकडे बसलेली असते जानू मोबाईलवर टाईमपास करत. विश्वा गाणं बोलतच तिच्याशी बोलत असतो, म्हणजे ससा हो ससा, आणि त्या टेडी बिअरमध्ये त्या कॅमेरा आहे अशा पद्धतीने तो तालसूर लावून बोलत असतो, जेणेकरून म्हणजे कॅमेऱ्यातून बघणाऱ्याला जयंतला असं वाटायला हवं की ही गाणं गुणगुणते आहे आणि ही मोबाईल घेऊन फक्त मेसेजेस वाचते, असा काहीसा भास त्यांना दाखवायचा असतो आणि तसे प्रयत्न करत असतात. आणि तेव्हाच ना तो बोलून जातो की इथे ना जेवढे टेडी बिअर्स आहेत ना त्या सगळ्या टेडी बिअरमध्ये कॅमेरा लावलेला आहे. तेवढ्यातच जानूला फोन आलेला असतो जयंतचा. जयंत जानूला विचारतो की तू काय करतेस, ऑल ओके ना? तेव्हा जानू म्हणते हो ओके आहे सगळं काही, तू कशाला आज मध्येच फोन केलास? अरे मग तू कुठे बसली आहेस, बेडरूममध्ये आहेस का? नाही नाही मी तर हॉलमध्ये. अगं बेडरूममध्ये आराम करायचा ना असं जयंत म्हणतो. त्यावर नाही, आपण कामाला मावशी ठेवली आहे, मग त्यांच्यावर लक्ष ठेवायला नको का असंही
असंही आता जानू मुद्दामून जयंतला बोलत असते. मग जयंतला सुद्धा या गोष्टी पटत असतात. जयंत म्हणत असतो की ओके ठीक आहे आणि जयंत कॅमेऱ्यातनं ऑलरेडी ना इकडनं जानूला पाहत असतो. तर विश्वाचं सुद्धा लक्ष असतं. त्याने आता सगळ्या टेडीबिअर्समध्ये कॅमेरा लावलेला पाहिलेला असतो आणि त्यामुळे आता याचा काहीतरी करायचं, कारण कॅमेऱ्यातनं हा बघत असणारे ह्या गोष्टी माहिती असतात. दुसरीकडे आता नीलांबरी मुद्दामून बाहेर फिरत असते आणि जसं तिला भावना येताना दिसते ना तशी ती फोनवर आता बोलत असते आणि सिंचनाला म्हणत असते की मला कळतंय ग हरीशचं अफेअर आहे, पण तू त्या सगळ्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. या सगळ्यातनं मूव्ह ऑन हो. मला माहिती आहे हरीशसारखी माणसं अशी वागू शकत नाही, तुला विश्वास बसत नाही आहे, पण हरीशचं जर बाहेर अफेअर असेल तर तू का गुंतत राहिली आहेस. मग या गोष्टी भावना ऐकते. भावनाला तर आता प्रचंड असा संताप येत असतो. हरीश काही अफेअर करणं शक्यच नाही, पण मला सिंचना वहिनीशी एकदा बोलावं लागेल. सिंचना वहिनीने स्वतःचा काही गैरसमज करून घ्यायला नको. दुसरीकडे बँकी, श्रीनिवास, लक्ष्मी सगळेजण एकत्र बसलेले असतात. तेच आता विना यांच्या गप्पा सुरू असतात. एकदम हसत खेळत सगळीजण असतात. नाश्त्यासाठी पोहे केलेले असतात आणि बँकेने आपलं काम चोख करून बँकेत तर आलेला असतो. बँकेत जेव्हा काम वगैरे करून येतो ना तेव्हाच बाहेर ना संतोष येतो. संतोषला पाहायचं असतं की ह्यांचं काम वगैरे कसं चाललेलं आहे आणि त्यासाठी मुद्दामून त्याचं निरीक्षण सुरू असतं. आणि जेव्हा तो ह्या सगळ्याचं निरीक्षण करत असतो तेच आता संतोष बाहेर आलाय म्हटल्याबरोबर संतोष आवाज देतो की मी बाहेर आलो आहे, सो प्लीज माझ्यासाठी काहीतरी द्या ना. म्हणजेच ना तो म्हणत असतो की माझ्यासाठी प्लीज तुम्ही काहीतरी खायला नाश्ता वगैरे देऊ शकता. म्हणूनच मग आता त्याच्याकडे नाश्ता मागितला जातो. मग आता नाश्ता जेव्हा मागितला जातो ना तेव्हा त्याला बाहेरच नाश्ता दिला जातो. दुसरीकडे बँकेने जी डिलेवरी दिलेली असते त्या डिलेवरीमध्ये ना त्याने स्प्रे मारलेला असतो संतोषने स्प्रे मारल्यामुळे आता पूर्ण फुलांची वाट लागलेली असते आणि त्या माणसाला ज्या माणसाला डिलेवरी मिळालेली असते त्या माणसाने बँकेला कॉल केलेला असतो. आणि मग बँकी जो आहे तो आता फोनवर विचारत असतो ऑल ओके ना. तेव्हा बँकेवर तो माणूस चिडतो आणि तुझ्यामुळे फुलांची इतकी वाट लागली आहे, तुझ्यावर विश्वास ठेवला आणि मी तुला ऑर्डर दिली आणि तू काय केलंस या फुलांचं, असं देखील तो आता म्हणत असतो. दुसरीकडे संतोषला तर हेच अपेक्षित असतं म्हणून संतोष ती मजा बघायला आलेला असतो. तर बँकी म्हणत असतो की मी फुलं तर बरोबर दिली होती पण प्रॉब्लेम झाला, मला आता जावं लागेल. आणि असं बोलून ना तो आता लगेच जात असतो. संतोषला तर या क्षणाची वाट तो बघत होता. इथे बीनाने दुसरी प्लेट पोहे आणून दिलेली होती तर तो मात्र आता एकदम खुश होता. दुसरीकडे आता विश्वा आणि जानू किचनमध्ये काम करता करता बोलत असतात. तर जानूला विश्वा सांगत असतो की रूममध्ये कितीही टेडी आहेत ना ते सगळे टेडी गोळा कर, त्या सगळ्या टेडींमध्येच ना कॅमेरा आहे. मग ती म्हणत असते बेडरूममध्ये 2 आहे टेडी, हॉलमध्ये सुद्धा 3-4 आहेत, किचनमध्ये सुद्धा आहे. मग ते सगळे टेडी ना इथे आणून दे, आपण ना छान त्यांना साफ करूया. इकडे जयंत हे सगळं काही कॅमेऱ्यातून बघत असतो. मग आता इकडे जानूने नुकता एक टेडी हातात घेतलेला असतो आणि विश्वानेच तो धरलेला असतो. तेवढ्यातच ना तो म्हणत असतो की बाकी सगळे टेडी घेऊन या, आपण त्यांना ना छान साफ करूया. म्हणजे कसं इतकी धूळ साठली ना, आपण त्याच्यावर जर धूळ साठलेली काढली तर चांगले होतील. दुसरीकडे आता जी सिंचना जी आहे ती भावनाला भेटायला गेलेली असते आणि सिंचनाला भावना समजवायचा प्रयत्न करते. पण सिंचना आता भावनाला सांगते की जर हरीश जर अफेअर करत असेल तर मग मी का नको करू. मग तिला भावना समजावते त्याने केलं म्हणून तू केलं पाहिजे असं नाही आहे आणि माझा विश्वास आहे हरीश असं काही करणं शक्यच नाही. पण त्याच वेळेला ती म्हणते की नाही हरीश करतोय तसं आणि म्हणूनच तर मी तुला सांगते ना, केली नसते तर गोष्ट वेगळी होती, पण तो ह्या सगळ्या काही गोष्टी करतोय आणि म्हणूनच मला राग येतोय त्याचा, असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे आता या सगळ्या गोष्टी जेव्हा समजावून सांगितल्या जातात तेव्हा दुसरीकडे आता लक्ष्मीसुद्धा टेन्शनमध्ये असते की बँकेच्या आयुष्यात ना काय काय म्हणून उलथापालथ होते, हे नको व्हायला हवं होतं. पण दुसरीकडे संतोष म्हणतो की तुम्ही जर त्या बँकेला जास्त डोक्यावर चढवलं तर त्या बँकेला अजून काही ना काही सहन करावं लागणार आहे, सो त्याच्यापासून तुम्ही 4 हात लांबच राहा, असंही काहीसं तो आता बोलत असतो. आणि दुसरीकडे आता जिथे विश्वा आणि जानू त्या टेडी बेअरला धुत असतात तेव्हा मात्र जयंतचा जीव वर खाली होत असतो. इकडे मात्र मस्त साबणाचं पाणी करून त्या टेडीला धुतलं जातं जेणेकरून कॅमेरा
खराब व्हायला हवे आणि त्याच्यातून काहीच दिसायला नको. जयंत आता हे सगळं बघत असतो म्हणून जयंत जानूच्या फोनवर कॉल करायचा प्रयत्न करतो, पण जानू काही कॉल रिसीव्ह करत नसते. पण तोपर्यंत इथे विश्वा आणि जानूने त्या टेडीज धुवायला घेतलेले असतात, त्यांच्यावर पाणी देखील पडलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.